प्रिय भाई बहन, आज की रोटी की अर्धदक्षिण व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 3 नोव्हेंबर 2025। परमेश्वर तुझ्या बरोबर आहे। आता परमेश्वर यहोशापाटा बरोबर होता, म्हणून परमेश्वराने त्यांचे राज्य त्यांचे हातात दृढ केले आणि संपूर्ण यहूदाने यहोशापाटाला भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्याकडे विपुल संपत्ती व सन्मान होता। दुसरी इतिहास 17वा अध्याय 3 आणि 5वा वचन। आज अनेक लोक संपत्ती, सन्मान आणि समृद्धीच्या मागे धावत आहेत, पण कितीही वेगाने ते यांची पाठलाग करत हे आशीर्वाद त्यांच्यापासून दूर जाताना दिसतात। यहोशापाट मात्र आशीर्वादांची मागे धावला नाही, उलट संपत्ती आणि सन्मान त्यांची मागे धावत होते। रहस्य काय होते? बायबल स्पष्ट सांगते, परमेश्वर यहोशापाटाबरोबर होता। जर तुला आशीर्वाद हवा असेल तर परमेश्वर तुझ्याबरोबर असणे आवश्यक आहे। जेव्हा तो तुझ्याबरोबर असतो तेव्हा संपत्ती, सन्मान आणि गौरव आपोआप तुझ्या मागे येतात। संदेष्टा अझरिया म्हणाला, माझे ऐका, यहूदा आणि बेंजामिनच्या सर्व लोकांना, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे। जोपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर आहेत, जर तुम्ही त्यांचा शोध द्याल तर तो तुम्हाला सापडेल, पण जर तुम्ही त्याला सोडला तर तोही तुम्हाला सोडून देईल। दुसरी इतिहास 15वा अध्याय 2 वचन। दररोज खात्री कर की तू प्रभूसोबत संगीत चालतोस। पहाटे उठ, त्यांच्यासमोर गुडघे टेक, त्यांचे वचनावर ध्यान कर आणि त्याला आपला कर। त्यांची उपस्थितीचे तुझ्या आयुष्यात मौल्यवान रत्नासारखे रक्षण कर। पवित्र आत्म्याला कधीही दुःखी करू नकोस आणि त्याला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस। एखाद्या माणसाचे महानत्व हे त्यांची संबंधित प्रभावित शिक्षणात किंवा बुद्धीत नसते, ते या गोष्टीत असते की परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे। परमेश्वर दाविदाबरोबर होता आणि तो यशस्वी झाला। परमेश्वर नोआबरोबर होता आणि तो महाप्रलयातून वाचला। परमेश्वर हनोकबरोबर होता आणि तो मृत्यू न पाहताच स्वर्गात नेला गेला। प्रेषित पौल म्हणतो, जर देव आपल्या बाजूने असेल तर कोण आपल्या विरुद्ध उभे राहू शकेल? रोमकार 8वा अध्याय 31वा वचन। गरज जेव्हा परमेश्वर आपल्याबरोबर असतो तेव्हा कोणताही शत्रू आपल्यासमोर टिकू शकत नाही। कोणताही दुष्ट माणूस आपल्यावर विजय मिळवू शकत नाही, कारण परमेश्वर म्हणतो, जो तुझ्यावर हात घालतो तो माझ्या डोळ्याची बुबुलावर हात घालतो। काय अद्भुत साक्ष आहे! परमेश्वर यहोशापाट बरोबर होता। लोकांनी तुला पाहून असे म्हणावे की परमेश्वर तुझ्याबरोबर आहे। त्यांची उपस्थिती आणि गौरव तुझ्या पुढे चालतात आणि पवित्र आत्म्याची देणे व सामर्थ्य तुझ्यात बसतात। येशूच्या पुनरुत्थानानंतर तो आपल्या शिष्याबरोबर होता आणि जगाने तो पाहिले आणि ते सर्वत्र जाऊन सुवार्ता प्रचार करू लागले आणि प्रभू त्यांच्याही बरोबर कार्य करू लागला आणि सोबत असलेल्या चिन्हही वचन सिद्ध केले। मार्क 16वा अध्याय 20वा वचन। प्रिय देवाची लेकरा, तुला आज जाणवतो का की परमेश्वर तुझ्याबरोबर आहे? अधिक ध्यानासाठी वचन। परमेश्वर माझ्या बाजूला आहे, मी घाबरणार नाही। मनुष्य माझे का करेल? स्तोत्र 118वा अध्याय 6वा वचन। आजचा बायबल वाचन सकाळी यिर्मया 30वा अध्याय 31वा अध्याय, संध्याकाळी फिलोमन 1ला अध्याय। धन्यवाद।